रामकृष्ण हरी मंडळी, मी मोनिका आणि आज मी आली आहे पुण्याजवळच्याच भुलेश्वर मंदिरात. हे मंदिर पुण्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि मंदिराच्या पायथ्यापर्यंत गाड्या जातात, त्यामुळे तुम्ही इथे कारने व्यवस्थित येऊ शकता. याला पुण्याचं वेरूळ म्हटलं तरी काहीच गैर नाही, कारण इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इथली शिल्पसृष्टी आपल्या सौंदर्याची भुरळ पाडते. मंदिराचं बांधकाम काहीसं वेगळ्या पद्धतीचं आहे. इथे सुरुवातीला खूप उंच असा चौथार आहे आणि त्याच्यावरती मंदिर आहे. मंदिर साधारण मराठा कालखंडातलं आहे असं म्हणतात. मंदिराचा खालचा भाग दगडात आहे आणि वरचा भाग जो आहे तो विटांमध्ये बांधला आहे. मूळ मंदिर साधारण 13व्या शतकातलं आहे आणि शिखर, नगारखाना आणि इतर वास्तू ह्या 18व्या शतकातील मराठा शैलीतल्या आहेत. जसं मंदिरात आपण प्रवेश करतो तसं इथली शिल्पसृष्टी आपल्याला अचंबित करते. जसं आतमध्ये प्रवेश करतो तसा समोरच असा देखणा नंदी मंडप आपल्याला पाहायला मिळतो. या नंदी मंडपातला नंदीही तेवढाच देखणा आहे. त्याचा जो शृंगार आहे तोही एकदम कोरीव आहे आणि खूप सुंदर असा तो साकारला आहे. जो नंदी मंडप आहे त्याचे जे पिलर्स आहेत त्याच्यावरही सुंदर नक्षीकाम केलं आहे आणि वरच्या साईडला छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. देवाच्या, देवी देवतांच्या, सुरसुंदरींच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. आणि नंदी मंडपाच्या समोरच मूळ गर्भगृह आहे. गर्भगृहात प्रवेश करण्याआधी गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. जसं की विष्णूची मूर्ती, भगवान शंकरांची मूर्ती आहे. तसंच महाभारतातील काही युद्धाचे प्रसंग इथे कोरलेले आहेत. आणि गर्भगृहात सुंदर असे भुलेश्वराचं सुंदर शिवलिंग आहे. गर्भगृहात फोटोग्राफी अलाउड नाही, त्यामुळे हा संग्रहित फोटो मी तुम्हाला दाखवते. जसं आपण गर्भगृहातून बाहेर येतो दर्शन घेऊन, तसं मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भरपूर साऱ्या शिल्पसृष्टी आपल्याला पाहायला मिळते. या शिल्पसृष्टीमध्ये महाभारतातील वेगवेगळे युद्धाचे प्रसंग इथे कोरलेले आहेत. त्याचबरोबर विविध देवी देवतांच्या मूर्त्या, सुरसुंदरींच्या मूर्त्या, काही अप्सरांच्या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. हे गर्भगृहाच्या मागे वरच्या भिंतीवर एक आश्चर्यकारी शिल्प आहे. त्या शिल्पाचं वैशिष्ट्य असं की इथे श्री गणपती, श्री महादेव आणि कार्तिकेय यांना त्यांच्या फिमेल व्हर्जनमध्ये म्हणजे स्त्री रूपात दाखवलेलं आहे. आणि याच गणपतीच्या मूर्तीला विनायकी, लंबोदरी किंवा गणेशाई म्हणतात. तर भगवान शंकरांच्या फिमेल व्हर्जनला मा शिवानी असं म्हणतात. मला ॲक्च्युली माहीत नाही की कार्तिकेयांच्या फिमेल व्हर्जनला काय म्हणतात. कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या मंदिराचं आर्किटेक्चर पाहताना एक लक्षात येतं की हे मंदिर जे आहे ते पंचायतन प्रकारातलं आहे. पंचायतन मंदिर म्हणजे जिथे एक चीफ गॉड असतो आणि त्याच्याच बाजूच्या परिसरात त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या 5 वेगवेगळ्या देवी देवतांची छोटी मंदिरं असतात. जसं की या मंदिरात भगवान शिव हे मुख्य देव आहेत आणि त्याच्याच बाजूला आजूबाजूच्या परिसरात गणपती, दुर्गा माता, कार्तिकेय आणि त्याचबरोबर विष्णू आणि लक्ष्मी या दोघांची मंदिरे आहेत. तर असे 5 देवी देवतांची मंदिरे याच परिसरात आहेत, त्यामुळे याला पंचायतन मंदिर असं म्हणतात.
मंदिराच्या शिल्पात जी युद्धाचे प्रसंगे आहेत तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण रचना दिसते, ती म्हणजे एका धनुष्यबाणातून 3 किंवा 4 बाण निघताना दिसतात. यावरून आपल्याला लहानपणी पाहिलेलं महाभारत आणि रामायण आठवतं, ज्यामध्ये योद्धा एक बाण मारला की त्या बाणाचे 4 प्रकार व्हायचे किंवा 4 बाणांमध्ये तो एक बाण रूपांतरित व्हायचा. आय थिंक ती तशा सिरियल्स बनवताना अशा शिल्पांमधूनच त्यांनी इन्स्पिरेशन घेतलं असेल असं मला वाटलं. या मंदिरातील भग्न शिल्पे पाहताना मला विनीता देशपांडेंच्या काही ओळी आठवल्या. त्या अशा: असावा भग्न शिल्पात गंधशिल्पीच्या हातांचा, असावा भग्न शिल्पात गंधशिल्पींच्या हातांचा, असावा त्या हातात बंध या युगांचा, असावा त्या हातात बंध या युगाचा, नसावी त्या शिल्पीत कठोरता पाषाणाची, नसावी त्या शिल्पीत कठोरता पाषाणाची, म्हणूनच जिवंत होते छटा साऱ्या जगाची, म्हणूनच जिवंत होते छटा साऱ्या जगाची. मंदिरात डाव्या बाजूला एक मोठी कासवाची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोरच एक रिकामा गाभारा दिसतो. गाभाऱ्यात नीट निरीक्षण केलं तर दिसतं की तिथे क्षीरसागरात झोपलेल्या विष्णूची मूर्ती असावी असं वाटतं. आम्ही मंदिर पाहिलं आणि बाहेर आलो. मंदिर थोडंसं उंचावर असल्याने बाहेर आल्यानंतर बाहेरचा संपूर्ण नजारा खूप सुंदर दिसतो. इथे पूर्वी एक दौलतमंगळ नावाचा किल्ला होता आणि याच परिसरात त्या किल्ल्याचे काही पडझड झालेले अवशेष मिळतात. आम्ही ते पडझड झालेले अवशेष पाहिले आणि त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तर अशी होती आज भुलेश्वराची भटकंती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तर मग भेटूयात लवकरच नवीन ठिकाणाहून किंवा नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. बाय. Thank you.